परतून घेऊ, किती भारी आली। आता टाकून घेऊ आपले हे सोयाबीन। तर मंडळी मस्त सोयाबीनची भाजी झाली, मस्त आम्ही जेवण केले। आज सोयाबीनची भाजी अशी बनवा की सगळेजण बोट चाटत राहतील। तर चला आज करू मस्त सोयाबीनची भाजी। तर त्यासाठी मी काय घेतलं, सोयाबीन घेतलं। सोयाबीन एकदम जाडे नाही घ्यायचे, असे बारीक बारीक घ्यायचे। दुकानात नाही भेटतात, लहान भेटतात, मोठे पण भेटतात। असे सोयाबीन जर घेतले तर मी लहान लहान आणले, कारण की याची भाजी लय चवदार लागते, एकदम अशी घट्ट घट्ट बनते, जशी हॉटेलमध्ये भेटते ना सेम तशीच बनते। तर चला आता सगळ्यात पहिले मी काय करतो, एक गंज घेतो। तुमच्या इकडे पातेले म्हणतात, आम्ही गंज म्हणतो। तर ह्या छोटा एक गंज घेतला, त्या गंजात आता पाणी टाकून घेऊ। तर चल पाणी घेतो। आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे, पाणी आपल्याला नॉर्मल घ्यायचं आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला गरम करायचं। चला आता सगळ्यात पहिले गॅस पेटवून घेतो। गॅस मी नेहमी रात्रीचा खाली म्हणजे सिलेंडरचा बंद करत असतो। आता मस्त एक पातेलं ठेवलं, त्याच्यात घेऊ एक ग्लास पाणी। जास्त नाही घ्यायचं, एकच ग्लास घ्यायचं, कारण की मी कमी याच्यात मी सोयाबीनची भाजी बनवून राहिली, तर मी एकच ग्लास पाणी घेतलं। आणि आता तेवढ्या पुरतं फक्त आपल्याला कोमट होऊ द्यायचं, जास्त नाही, 2 मिनिटं फक्त। हे बघा पाणी फक्त एवढंच गरम होऊ द्यायचं। तुम्हाला आजूबाजूला इकडे बबल्स दिसत असतील, एकदम अशी उकळी आणून नाही घ्यायची। या पद्धतीनं गरम झाला का लगेच गॅस बंद करून घ्यायचा। आता गॅस बंद केला मी, आता टाकू त्याच्यातनी मीठ। या पद्धतीनं जर तुम्ही सोयाबीनची भाजी केली ना, तर सगळेजण म्हणजे आवडीनं खातील आणि सगळ्याला आवडीनं अशी भाजी। आता झालं आपलं मीठ टाकून, आता टाकून घेऊ सोयाबीन। सोयाबीन टाकून घेतलं का एक वेळ मस्त असं चम्मचनं फिरून घ्यायचं। याच्यावर ठेवू झाकण। झाकण फक्त आपल्याला 2च मिनिट। एका इकडे सोयाबीन मस्त उकळेपर्यंत म्हणजे गरम पाण्यात ठेवली, तोपर्यंत साहित्य तयार करून घेऊ। एक कांदा घेतला मोठा आकाराचा, आता याचे फोत्र काढून घेतो। कांदा बारक्या खिसणीने खिसून घेऊ। कांदा या पद्धतीनं मस्त बारीक झाला, पाहू शकता तुम्ही। आता लसण आहे, लसण ठेचून घेऊ। सोयाबीनच्या भाजीसाठी आपली फ्रेश कढीपत्ता। एका इकडे कढीपत्ता आणेपर्यंत, कांदा किसेपर्यंत, लसण कुटेपर्यंत आपलं सोयाबीन मस्त असं पाण्यात भिजला, गरम पाण्यात। याच पद्धतीने आपल्याला जास्त नाही भिजवायचा। गरम सोयाबीन असल्याच्यानं आपल्याला याच्यात टाकायचं आपलं नॉर्मल पाणी, जे आपण साधं पाणी पितो ना, थंड पाणी, तेच टाकायचं आहे। आता हे थंडगार झालं, आता याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊ हातानं, असं या पद्धतीनं सगळं काढून घ्यायचं। असे मोकळी मोकळी सोयाबीन झाली। आता काढून घेऊ दुसऱ्या एका प्लेटीतून। सोयाबीनच्या भाजीला फोडणी देऊ, त्यासाठी कढई ठेवून घेतली, गॅस चालू केला। आता टाकून घेतो तेल। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालते। तेल गरम होऊ द्यायचं अगोदर, म्हणजे मोहरी तळतळली पाहिजे। तर अर्धा चम्मच मी मोहरी टाकून घेतली, अर्धा चम्मच जिरं टाकून घेतलं। आता लगेच याच्यात मी कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, बारीक किसलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे। परतून घेऊ। सोयाबीनच्या भाजीसाठी आपली फोडणी तयार आहे। तर्री पहा किती भारी आली। आता टाकून घेऊ आपले हे सोयाबीन। आता परतून घेऊ। आता घमघम वास येऊ राहिला। सोयाबीनच्या भाजीला आता करू पाणी। आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना, अंगापुरतंच पाणी करायचं, जास्त पाणी नाही करायचं। आता मस्त असं परतून घेऊ फोडणी। पाहू शकता तुम्ही कशी अशी घट्ट घट्ट आपली सोयाबीनची भाजी झाली। तर चला आता झाकण ठेवू, कारण की आपली सोयाबीनची भाजी तर आपण अगोदर गरम पाण्यात तशी भिजत ठेवली, तर जास्त काही शिजवायचं काम नाही। तर मंडळी मी आता मस्त फ्रेश झाली। आपण सोयाबीनची भाजी तर इकडे बनवलीच होती, पण अजून मी जेवण करायची राहिली। काऊन का आयुष आणि आरुष काही घरी नाही आले, आज रविवार आहे। रातपणापासून आयुष आणि आरुष त्याच्या आत्याच्या घरी गेले, तिकडे झोपले। तर अजून आता 12:15 झाले, अजून पण नाही। चला तुम्हाला टाइम दाखवतो। हे पहा 12:15 झाले, अजून पण नाही आले। मला मरणाची भूक लागली, एवढी भूक लागली सोडलं, कधी कधी जेवतो कधी कधी नाही। पण मी सगळ्यात पहिले काय करतो, आयुषला आणि आरुषला आणायला जातो। झाकून ठेवतो ना, खिडकी गिडकी लावून घेतो। चला दरवाजे लावून घेतो। काऊन का पावसाचा टाइम आहे, आणि पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही। आणि समोर मग खिडकीतून
पाणी येते. आता मला लॉक पाहा लागेल. लॉक. चला आता हे मी आयुषच्या अक्काच्या घरून पाण्यासाठी आणलं. तुम्ही याचा एक व्हिडिओ पण बनवला, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा. आता हा दरवाजा लावून घेतो, कुलूप लावून घेतो. दळण पण आणायचं आहे बरं, त्याच्यात दळण आहे. पण अजून गिरणी काही उघडली नाही. आता गहू आणलेले आहेत. तर चला कुलूप तर लावून घेतलं. हे मी आयुषच्या अक्काच्या घरून पाणी आणलं होतं, काहून का माघारचं पाणी संपलं होतं, म्हणून मी याच्यात पाणी घेऊन आले. तरी आता त्याच्या घर चालली तरी का मग घेऊन चालली. पाणी नाही नेत, काहून का तिसऱ्या मजल्यावर जावं लागते. पहा तिकडे पाहिजे, तिसऱ्या मजल्यावर लय दूर जावं लागतं. तर मला जीवार येते भरून आणणं नेणं. चला बस. तर मंडळी मस्त सोयाबीनची भाजी झाली. मस्त आम्ही जेवण केले. आज रविवार असल्याच्यानं मस्त मोकळं जेवण झालं. लेकरही बसले होते. आरुषची आंघोळ करून दिली आणि एवढे कयकले कपडे केले. त्या मातीत खेळू खेळू निघून नाहीत राहिले पांढरे कपडे. आता या लेकराचे कपडे गिपडे धुवून घेतो आणि डबल म्हणतात आताच्याच घरी जातो म्हणतात. झालाय का मेकअप? पा आमचं आरूपा मेकअप हाताने मेकअप केला त्याने. चला ये वेदिका. पावसाचं लेस वातावरण झालं, असं चौकून अबाय आलं, म्हणून तर मी पटापटा कपडे धुवून राहिले. इकूनही अबाय आलं, लगे इकूनही चौकून अबाय आलं. पटकन पाऊस यायच्या अगोदर आम्हाला जायला लागेल तिकडे याच्या अक्काच्या घरी. मी टाकत नाही कपडे, अतिच देतो आपल्या काय म्हणतात त्याले गॅलरीतच देतो टाकून, म्हणजे पाऊस लागत नाही. काहून का आता आम्हाला आयुषच्या अक्काच्या घरी जायचं आहे आणि पाऊस यायला तर काही टेन्शन नाही. मग आता कपडे वाले व्हायचं टेन्शन नाही आणि पयत तिकून यायची गरज नाही. आता इथं सोकून जातात कपडे. चला एवढे गॅलरीत कपडे टाकेलो पण कुलूप लावलो. झालाय पाऊस चालू. रस्त्यानं आलो, पयतच आलो. मोबाईल वला होईन, आम्ही वला होईल. लेकरं पयाले आरुष साहिल पयाले, फक्त वेदिका मीच थांबली. सारे कानही दुखू राहिले त्या मशीन खर्र खर्र वाजून राहिली. पाव कमी झाला का? पाऊस कमी झाला नक्की? नाहीतून कर्जा मला बोलला रस्त्यानं अति तरी आपले. हा साहिल गेले ते तिघही जण पयाले ना. तिघही जण गेले. चलता काय? चल पाऊस झाला. हा कमी वाटू राहिला काय? तो माय चालूच. आयुष्य आरुष कशी पाहून राहिले. चला बा आलो आम्ही, नाही तर बोलच होत होतो आम्ही. म्हैस आणली बाई, इक्यासाठी आणली काय इकत आणली काय सांगा. झाले त्याचे भांडणं सुरू होतं. म्हणते मला मोबाईल देतो म्हणते. कोणालेच नाही रे. चल पाय ते पोरग पावसात कसं ओलं होऊन राहिलं. ते पाय बाहेर पाहू शकतो तुम्ही किती मस्त असं पाण्याचं वातावरण चालू आहे. इकडचं पण असं ओलं ओलं पाऊस चालू आहे. आणि आज रविवार असल्याच्याने लेकरायले काहीतरी मस्त असं गोळ गोळ खावट राहिलं. चला म्हटलं तुम्हाला मस्त तिळाचे लाडू करून देतो. त्यासाठी मी तीळ घेतले, पांढरे तीळ आहे. आता या पांढऱ्या तिळाले मस्त मी निवडून घेतले मस्त असे काय म्हणतात त्याला, असे काही येत नाही मला, जाऊ द्या. माय म्हणणं आहे की पाकडून घेतले, मला लवकर आलं नाही. तर चला आता मस्त तिळगुळाचे लाडू करू. हा तू कुठे चालला पावसात? भाऊ पाय घसरून हे पा किती पाऊस चालू आहे बरं. ए पोरा पाऊस चालू आहे, जाऊ नको ना, ऐकतच जाय ना. कुठे चालला? काय हिंड गावते.